दोन भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. तर मोठ्या भावाचे आजचे वय किती? तर आपलं टार्गेट आहे काय? मोठ्या भावाचं आजचं वय किती हे काढायचं आहे आणि गुणोत्तर पण कधीचं दिलेलं आहे? आजचं दिलेलं आहे. चला, हा ए घेऊ आपण छोटा भाऊ आणि बी हा मोठा भाऊ. बिग ब्रदर बी असेल नेहमी. ओके, चलो. तर मी सांगितलं होतं जर संख्या गुणोत्तरात दिल्या दोन संख्या आहेत, त्या दोन संख्या कोण आहेत? लहान भावाचं वय आणि मोठ्या भावाचं वय, या दोन संख्या आहेत. त्या दोन संख्यांचं गुणोत्तर त्याला भागाकार करून काय दिलं आपल्याला? 3:4. तर आपण काय करायचं? उलट करायचं. आपण करायचं 3x आणि 4x. याचा अर्थ काय सांगितला होता? एचं वय हे 3च्या पटीत आहे आणि 4चं वय हे 4चं मल्टिपल आहे किंवा गुणक आहे असं सुद्धा म्हणू शकतो, किंवा 4च्या पटीत आहे असं म्हणू शकतो. एचं वय 3च्या पटीत असेल, बीचं वय 4च्या पटीत असेल. आता टार्गेट असेल बीच्या वयावरती, कारण कुणाचं वय विचारलं आपल्याला? मोठ्या भावाचं वय विचारलं. जे गुणोत्तर मोठं असेल ते वय काय असेल? त्या भावाचं वय मोठं असेल. हा मोठा भाऊ आहे बी. तर आणखीन काय सांगितलं? 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर 4:5 होईल. ज्यावेळेस 6 वर्षानंतर आपण विचार करतो, किती वर्षानंतर? 6 वर्षानंतर. 6 वर्षानंतर या ठिकाणी ट्रॅडिशनल मेथडने क्वेश्चन कसा सॉल्व्ह होतो हे पण काल आपण बघितलेलं होतं. ओके, तर हे घेऊ आपण 4y आणि बी बरोबर बिग ब्रदर बरोबर घेऊ 5y. 4:5 हे गुणोत्तर दिलेलं आहे, तर 5y असं घेतलं. स्पष्टपणे असा अर्थ होतो बीचं वय आजचं वय जे आहे तर ते कितीच्या पटीत आहे? 4च्या पटीत आहे. आणि 6 वर्षानंतर ते कितीच्या पटीत असेल? 5च्या पटीत असायला हवं. या दोन कंडिशन जो पर्याय सॅटिस्फाय करतो ते आपलं उत्तर असेल. पहिल्या कंडिशनचा विचार करू आपण. कधी कधी पहिली कंडिशन सॅटिस्फाय करणारा एकच पर्याय असतो, तर तोच उत्तर असेल. बाकीचे सगळे एलिमिनेट होतात. आवश्यकता पडली तर सेकंड कंडिशन सुद्धा चेक करायची आहे. मोठ्या भावाचे आजचे वय किती? मोठ्या भावाचे आजचे वय 4च्या पटीत आहे, हे तथ्य आहे आपलं. ओके, तर या तथ्यानुसार कोणतं वय 4च्या पटीत आहे? 24 हे 4च्या पटीत आहे, तर राईट करून घेऊ सध्या आपण. ओके, टिक मार्क करून घेऊ. त्याच्यानंतर 20 हे सुद्धा वय 4च्या पटीत आहे. 18 हे 4च्या पटीत नाही. वय कधीही अपूर्णांकात दिलेलं नसेल, पूर्णांकातच दिलेलं असतं. आणि 30 सुद्धा 4च्या पटीत नाही, म्हणून दोन पर्याय निघून जातात, दोन पर्याय शिल्लक राहतात. 24 सुद्धा 4च्या पटीत आहे, 20 सुद्धा 4च्या पटीत आहे. मात्र दुसरी कंडिशन काय सांगते आपल्याला? 6 वर्षानंतर मोठ्या भावाचं वय कितीच्या पटीत असायला पाहिजे? 5च्या पटीत असायला पाहिजे. 24 मध्ये 6 जर ऍड केले तर किती बनतात? ते 30 बनतात. आणि 20 हे वय 6 वर्षानंतर किती होतं? ते 26 होतं. तर 30 आणि 26 पैकी कोणती संख्या 5च्या पटीत दिसते? तर 30 ही संख्या 5च्या पटीत दिसते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा डबल राईट आन्सर आहे.